वेलकम ऑनलाईन एज्युकेशन बाय संतोष आगरकर। आपल्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे संतोष आगरकर। जर हा चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक आणि शेअर करण्यासाठी विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा इयत्ता 10वी गणित भाग 1 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट सेमी आणि मराठी माध्यमासाठी आज आपण पाहत आहोत बोरी हायस्कूल, बोरी तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। मी आगरकर सर। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण तिसरे, या तिसऱ्या प्रकरणातील अंकगणिती 3D अरिथमेटिक प्रोग्रेशन याच्यामधील आपण आज पुढील घटक पाहणार आहोत। तो घटक आहे अंकगणिती 3D चे n-वे पद, n टर्म ऑफ एन एपी। विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, याचं जे सूत्र आहे ते काय आहे? ते सूत्र Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d। त्यातलं a म्हणजे असतं पहिले पद, आपण मागच्या उदाहरणामध्ये पाहिलंच आहे, त्याला सेमीवाली म्हणणार आहेत फर्स्ट टर्म। d म्हणजे आहे सामान्य फरक, d जो आहे तो काय सामान्य फरक, त्याला सेमीवाले काय म्हणतील? कॉमन डिफरन्स। हा जो d आहे तो काय कॉमन डिफरन्स आहे। Tn म्हणजे ते n-वे पद असतं, त्याला शेवटचे पद सुद्धा असं म्हणतो आपण, त्यालाच आपण n टर्म असे म्हणणार आहोत। आणि हा जो स्मॉल असतो तर ती असते पदांची संख्या जर काढायची असेल तर ही स्मॉल n आपल्याला काढायचा असतो, त्याला आपण नंबर ऑफ टर्म्स असे म्हणणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट आपण आता याच्यातला सराव संच 3.2 सेमी आणि मराठीसाठी सुद्धा पाहणार आहोत। आता पहा, ही जी उदाहरणं आहेत, मी पुस्तक समोर घेतलेले आहे, माझ्या समोर जरी मराठीचा सराव संच 3.2 असेल तरी सुद्धा मी तुम्हाला इथं सेमीचं सराव संच इथं दाखवत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा, हा प्रॅक्टिस सेट 3.2 सेमीसाठी write the correct number in the given boxes from the following AP. AP means arithmetic progression 1, 8, 15, 22 dash and here म्हणजे AP। ज्यांनी त्यांनी आपापलं पाहायचं आहे आणि उत्तर बघायचे आहेत। पहा, आता इथं मी काय करतो, मराठीसाठी सोडून देतो ते सेमीसाठी। खाली दिलेल्या अंकगणिती 3D वरून चौकटीत योग्य संख्या लिहा। 1, 8, 15 आणि 22। a बरोबर पहिले पद म्हणजे फर्स्ट टर्म असतो तो आला 1, T1 म्हणजेच पहिलं पद ते सुद्धा आलं 1, T2 म्हणजे किती आला तुमचा 8 आणि T3 किती आहे 15। आणि जर तुम्हाला द्यायचं असेल तर पुढचं लिहू शकता T4 बरोबर किती 22। याला आपण चौकट टाकली। T2 वजा T1 म्हणजे ती वजाबाकी करायची, 8 वजा 1 8 - 1 = 7। T3 वजा T2, T3 जे आहे तो किती आहे 15 वजा 8 बरोबर 7। याच्यावरनं आपल्याला समजेल हा सामान्य फरक जो आहे तो स्थिर आहे, कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट, देअरफॉर d = 7। d ची किंमत किती आली तुमची 7 आलेली आहे। दुसरं पाहू याच्याप्रमाणे 3, 6, 9, 12। T1 फर्स्ट टर्म पहिले पद 3, T2 6, T3 9 आणि T4 जो आहे तो किती आहे तुमचा 12। T2 वजा T1, आता ही वजाबाकी, आता डायरेक्ट चौकट दिली आपल्याला, तोंडी वजाबाकी होऊ शकते। हे 6 वजा 3 3 आणि T3 वजा T2 9 वजा 6 हे सुद्धा 3 येईल, म्हणजे 3 हा सामायिक फरक आला, म्हणजे d ची किंमत 3 आलेली आहे। तिसरं उदाहरण वजा 3 वजा 8 वजा 13 वजा 18। किमती टाकू आपण। T1 फर्स्ट टर्म वजा 3, T2 वजा 8, T3 वजा 13 आणि T4 जो आहे तो वजा 18।
T2 वजा T1. मी आता इथं वजाबाकी करून दाखवतो त्याची. हो का, वजा 8 वजा आणि आपलं हे पद किती वजा 3, म्हणजे वजा 8 वजा वजा अधिक होईल, अधिक 3. आणि आपल्याला माहिती आहे वेगळी चिन्ह असली की वजाबाकी करायची, म्हणजे 8तून 3 गेला 5, मोठी संख्या 8 त्याला वजा, म्हणून ह्याला सुद्धा वजा, म्हणजे किती आलं वजा 5. T3 वजा T2 करू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. इथं मी वजाबाकी करतो. T3 किती आहे तुमचा वजा 13 वजा आपलं आणि वजा 8 -13 -8 -13 मायनस मायनस प्लस वजा 13 वजा वजा अधिक 8, 13तून 8 गेला किती 5, म्हणजे इथे किती आलेला आहे तुमचा वजा 5. याच्यावरून ए ची किंमत विचारली, जो T1 असतो तोच ए असतो, म्हणजे ए बरोबर वजा 3 आणि डी बरोबर किती आहे तुमचा वजा 5. 70 60 50 40 17 16 50 40. T1 पहिले पद 70, T2 दुसरे पद 60 आणि तिसरं पद जे आहे ते किती 50 आहे. आता ए ची किंमत काढली, जो T1 असतो तोच ए असतो. ओके, आणि डी आपण काढू शकतो. इथं वजाबाकी आपण इथं करूया. T2 वजा T1 म्हणजे 60 वजा 70, 60 मधून 70 घालवलं ह्याला अधिक ह्याला वजा, म्हणजे 70 मधून 60 घालवलं 10, 70 ला वजा, म्हणून ह्याला सुद्धा वजा. आणि पुढचं T3 वजा T2 म्हणजेच काय येईल तुमचं 50 वजा 60, आणि म्हणजेच हे किती आलं तुमचं वजा 10, म्हणजे याच्यावरून डी ची किंमत मी इथं लिहू शकतो ऋण 10. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण चारीची चारी उदाहरणं घेतलेली आहेत. हीच सेमी सुद्धा लिहायची आहे. सेम उदाहरणं तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही पहा, सेम उदाहरणं आहेत आणि आपण लिहून घ्या, हे लक्षात घ्या विद्यार्थी. आता आपण जे जाणार आहोत ते दुसऱ्या उदाहरणाकडे जाणार आहोत, आणि ते दुसरं उदाहरण आहे, खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा. असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा, आणि श्रेणी दिली वजा 12 वजा 5 2 9 16 23 आणि 30. हेच उदाहरण सेमीसाठी आपण सोडवणार. डिसाइड वेदर फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी. एपी आहे का पहा. इफ सो, जर असेल, फाइंड द 20 टर्म ऑफ द प्रोग्रेशन. म्हणजे ह्या प्रोग्रेशनचं 20 टर्म आपण काय करू शकतो, काढू शकतो, हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जात आहोत, आणि दुसऱ्या उदाहरणासाठी मी आता नवीन स्क्रीन घेतो आणि तिथे हे उदाहरण लिहितो. जी आपल्याला एपी दिलेली आहे, अर्थमेटिक प्रोग्रेशन, किंवा आपण त्याला काय म्हणणार आहोत, अंकगणिती श्रेणी, ते आपण घेऊन घेऊया. माझ्यामध्ये ते अंकगणिती श्रेणी पुस्तकामध्ये मी पाहतो आणि इथे लिहितो. काय वजा 12 -12 वजा 5 नंतर 2 नंतर 9 नंतर 16 नंतर 23 आणि नंतर 30 या पद्धतीने आपल्याला ही जी आहे ती अंकगणिती श्रेणी दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे ही अंकगणिती श्रेणी कशी ओळखायची, आपण पाठीमागे याची उदाहरणं सोडवलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, तर ह्याला आपण मानूया. पहिलं पद फर्स्ट टर्म T1 बरोबर वजा 12, दुसरे पद सेकंड टर्म T2 बरोबर वजा 5, तिसरे पद T3 बरोबर 2, चौथे पद T4 बरोबर 9, पाचवे पद T5 बरोबर 16, सहावे पद T6 बरोबर 23 आणि सातवे पद T7 बरोबर 30. बघा सगळं घेतले आपण. आता थोडेसे काय करू, ह्यांचा साधारण फरक, सामान्य फरक, कॉमन डिफरन्स काढू. कसं काढतो आपल्याला माहिती आहे. T2 वजा T1 वजा 5 आणि तिथं थोडंसं 1 मिनिट विद्यार्थी मित्रांनो घेतलं, जरी तो यायला नव्हता पाहिजे नव्हता, परंतु तो आलेला आहे. वजा 5 वजा, आणि इकडं काय आपलं वजा 12, म्हणजे वजा 5 वजा वजा अधिक 12, वेगळी चिन्ह, वजा बाकी 12तनं 5 गेला 7, 12ला अधिक, म्हणजे याला सुद्धा काय येणार आहे तुमचा अधिकच येणार आहे. अहो विद्यार्थी मित्रांनो पटपट आपण आता हे वजा बाकी करूया. T3 वजा T2 म्हणजे 2 वजा वजा 5 2 वजा वजा अधिक, म्हणजे 2 आणि 5 7. पुढे जे आहे T4 वजा T3
म्हणजे 9 वजा 2 किती आला 7. त्याच्या पुढं T5 वजा T4. T5 आहे तुमचा 16 वजा 9 किती आला 7. आता त्याच्या पुढचं जरी केलं तरी कारण विद्यार्थी मित्रांनो आता देतो इथं सगळं दिलंय तर T6 वजा T5 म्हणजे किती येईल व 23 वजा 16 बरोबर 7च. आणि शेवटचं जे आहे T7 वजा T6 म्हणजे 30 वजा 23 आणि हे किती आहे तुमचा 7. म्हणजे जो सामान्य फरक आहे कॉमन डिफरन्स जो आहे तो स्थिर आहे, तो किती आहे तुमचा 7 आहे. सामान्य फरक म्हणून आपण इथे लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो सामान्य फरक D बरोबर 7. आमचे सेमीचे विद्यार्थी असं लिहिणार आहेत तर त्याला कॉमन डिफरन्स सेमीचे विद्यार्थी काय म्हणणार आहेत त्याला कॉमन डिफरन्स D बरोबर तो किती आलेला आहे 7 आलेला आहे. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. फरक जर सारखा असेल तर ती श्रेणी असते. म्हणून ही जी आहे ही काय आहे तुमची अंकगणिती श्रेणी आहे. सेमीचे विद्यार्थी लिहिणार आहेत दिस इज an AP किंवा the given sequence is an AP, therefore the given sequence is an AP. ही जी आहे ती काय तुमची अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या आपलं तर हे झालं पहिलं काय विचारलंय आपल्याला त्यांनी AP आहे का अंकगणिती श्रेणी आहे का आहे असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा. आता आपण ते Nवे पदचं जे सूत्र लिहिलं सर्वात सुरुवातीला बघितलंय याने आपल्याला 20वे हे पद काढता येतं. 20 टर्म Tn बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. 20वे पद काढायचं म्हणजे N बरोबर मी किती ठेवणार आहे 20 ठेवणार आहे. सेमीवाले काय लिहितील त्यांची पुट N इज इक्वल टू 20. आता पहा T जिथं N दिसतो तिथं 20 म्हणजे 20वे पद A म्हणजेच T1 असतो तो किती आहे वजा 12 अधिक 20 वजा 1 N वजा 1 म्हणजे 20 वजा 1 आणि D ची किंमत किती आहे तुमची 7 आहे. म्हणजे 20वे पद बरोबर वजा 12 20तून 1 गेला 19 आणि गुणुले किती आहे तुमचा 7 आहे. विद्यार्थी मित्रांनो वजा 12 19 70 माझ्या मते 133 19चा पाडा पाठ असेलच नसेल तर 9 7 63 3 हाच्याला 6 7 1 7 13. आता बघा याला पुन्हा वेगळी चिन्ह आली म्हणजे वजा बाकी होईल. मग 3तून 2 गेला 1 3तून 1 गेला 2 आणि 81 1 म्हणजे 20वे जे पद आहे ते किती आलेलं आहे आपलं 121 आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण हे दुसरं उदाहरण सेमी आणि मराठी माध्यम या दोन्हीसाठी समजावून दिलेले आहे. आता आपण जे जाणार आहोत ते तिसऱ्या उदाहरणाकडे जाणार आहोत. दिलेली अंकगणिती श्रेणी 12 16 20 24 डॅश आहे तर त्या श्रेणीचे 24वे पद काढा. आता ही श्रेणीच दिली इथं आपल्याला असं नाही म्हणली श्रेणी ठरवा असं नाही म्हटलं लक्षात ठेवा. म्हणजे आता आपल्याला ही श्रेणीच दिली म्हणजे आपण हे फरक काढून पहिलं पद काढून करू शकतो. गिव्हन अरिथमेटिक प्रोग्रेशन ही अरिथमेटिक प्रोग्रेशनच आहे 12 16 20 and 24. फाइंड द 20th टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. तर 24th टर्म आपल्याला याची काढायची आहे. बघूया विद्यार्थी मित्रांनो त्याच्यासाठी आपण काय करूया नवीन विंडो घेऊया आणि त्या विंडोमध्ये जी काही श्रेणी दिली अरिथमेटिक प्रोग्रेशन ती आपण लिहू 12 दुसरं जे आहे ते 16 नंतर जे आहे ते 20 नंतर जे आहे ते 24 डॅश. आता याच्यावरून आपल्याला पहिले पद A बरोबर किती मिळाला 12. आता हा फरक आपल्याला काढता येतो पुढच्या पदातून मागचं पद काय करायचं वजा करायचं किंवा नाही समजलं तर पहा A बरोबर त्यालाच आपण T1 म्हणणार आहे 12. T2 आहे तो किती आहे तुमचा 16
T3 जो आहे तो किती आहे तुमचा 20 आणि T4 जो आहे तो किती आहे 24. मग फरक काढण्यासाठी पुढच्या पदातून मागचं पद वजा T2 वजा T1 म्हणजे 16 वजा 12 हा किती आला 4. नंतर T3 वजा T2 20 वजा 16 हा सुद्धा किती आलेला आहे तुमचा 4. आणि तिथं T4 वजा T3 24 वजा 20 आणि हा सुद्धा किती आलेला आहे 4 आलेला आहे. म्हणून आपण याला म्हणू सामान्य फरक. सामान्य फरक D बरोबर 4. यालाच आमचे सेमीवाले काय म्हणणार आहेत तर ते असे म्हणतील तर कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 4. आपल्याला याच्यामध्ये 24वे पद काढायला लागले म्हणजे Tn चं सूत्र Tn बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. आता Tn म्हणजे n बरोबर किती ठेवू आपण 24 ठेवू म्हणजे T24 बरोबर A म्हणजे पहिले पद ह्याला सेमीवाले फर्स्ट टर्म म्हणणार आहे का म्हणजे A ची किंमत 12 अधिक तिथं होईल 24 वजा 1 गुणिले 4 म्हणजे 12 अधिक 24 मधून 1 गेला 23 गुणिले 4 म्हणजे 12 अधिक 23 चोक 92 आणि 92 आणि 12 यांची किंमत किती आली 104. म्हणजे हे झालं आपलं उत्तर जे काही विचारलं होतं तर ते 24वा पद 24 टर्म ती आली 104. हे तुमचं जे आहे ते काय आहे आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण तिसरं उदाहरण सेमी आणि मराठीसाठी पाहिलेलं आहे. याच पद्धतीचं बघा याच पद्धतीचं चौथं जे उदाहरण आहे हा तुम्ही होमवर्क करायचा आहे. सेम तिसऱ्यासारखंच चौथं उदाहरण आहे. काय काढायला लावले व खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. फाइंड द 19 टर्म ऑफ द फॉलोइंग AP 7 13 19 25. डायरेक्ट इथं Tn चं सूत्र वापरायचं. Tn बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. आपल्याला माहिती आहे A म्हणजे पहिलं पद ते 7 वजा बाकी केली 13तनं 7 गेला 6 19 मधनं 13 गेला 6 आणि 25 मधनं 19 गेला 6 म्हणजे फरक जो येणार आहे तो किती येणार आहे 6. आणि n म्हणजे 19वं पद यांची किंमत किती तुमची 19 टाकायची. याच्यामध्ये टाका आणि सोडवा. सेमी आणि मराठीने दोघांनी सुद्धा हे उदाहरण विद्यार्थी मित्रांनो सोडवायचं आहे. आपण आता पुढील उदाहरणाकडे आता जात आहोत. तर पुढील उदाहरण 5वं जे आहे ते पाहू आपण. खालील अंकगणिती श्रेणीचे 27वे पद काढा. सेम तसंच आहे परंतु आपण काढू हे उदाहरण. फाइंड द 27 टर्म ऑफ द फॉलोइंग AP दिलीच तुम्हाला. जर दिली नसेल तर ते आधी फरक शोधायचा असतो पण इथं सुद्धा फरक शोधावाच लागतो. त्याच्यासाठी मी आता नवीन विंडो घेतो आणि जी काय अंकगणिती श्रेणी दिलेली आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली आहे ती मी आता इथं 5व्या उदाहरणाची काय करतो लिहून घेतो. विद्यार्थी मित्रांनो काय दिले ते पहा. 9 झाल्यावर 4 नंतर वजा 1 नंतर वजा 6 आणि नंतर वजा 11 डॅश डॅश डॅश. आता पहा विद्यार्थी मित्रांनो कसं इथे A म्हणजेच पहिलं पद मी आता लिहिणार नाही तुम्हाला माहिती आहे A म्हणजेच फर्स्ट टर्म ते किती दिलेले आहे तुमची 9. आता T2 काढू. T2 किती आहे तुमचा 4. T3 जे आहे तो किती आहे ऋण 1 -1. T4 जो आहे तो वजा 6 आणि T5 जो आहे तो किती आहे तुमचा वजा 11. आपण सामान्य फरक कॉमन डिफरन्स काढूया. ते आपल्याला माहिती आहे पुढच्या पदातून मागचं पद वजा करू. T2 वजा T1 4 वजा 9 4तून 9 गेला वजा 5. कसं ते आता आपल्याला समजेल. याला अधिक चिन्ह याला वजा 9तून 4 गेला 5 9ला वजा म्हणून ह्याला वजा. नंतर काय तुमचा T3 वजा T2
-1 आणि -4 समान चिन्ह आली की बेरीजच करायची, म्हणजे 1 आणि 4 5 आणि बेरजेला तेच चिन्ह द्यायचं, म्हणजे वजा द्यायचं. हे लक्षात ठेवा. पुढं जे आहे ते काय आहे तुमचं T4 वजा T3 वजा 6 वजा आणि आपला हा ऋण 1 म्हणजे येईल -6 ऋण ऋण धन 1 आणि 6 ने 1 गेला 5 6ला वजा म्हणून ह्याला वजा आणि पुढं जे आहे ते काय येईल तुमचं T5 वजा T4 म्हणजे -11 वजा 6 म्हणजेच -11 वजा अधिक 6 11तून 6 गेला किती आला तुमचा 5 आला. म्हणून आपण विद्यार्थी मित्रांनो असं लिहू शकतो इथं सामान्य फरक D बरोबर ऋण 5 त्यालाच काय म्हणायचं आहे कॉमन डिफरन्स. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत कॉमन डिफरन्स D = -5. आता ह्या पाचव्यामध्ये आपल्याला 27वे पद 27 टर्म काढायला लावली, म्हणजे आपलं हे सूत्र Tn बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. आता बघा 27वे पद काढायचं म्हणजे n ची किंमत 27, A जो आहे तो आहे 9 आणि D जो मला मिळालेला आहे तो किती आहे -5. मग 27वे पद म्हणजे T17 बरोबर T27 बरोबर 9 अधिक n वजा 1 म्हणजे 27 वजा 1 आणि D ची किंमत ऋण 5. 9 अधिक 27 मधून 1 गेला 26 आणि तिथे किती तुमचा ऋण 5 म्हणजे 27वे पद बरोबर 9 अधिक 26 5 किती येईल विद्यार्थी मित्रांनो 26 आणि 5चा गुणाकार करा किंवा एका संख्येचा गुणाकार करा तो आहे -130 म्हणजे 9 अधिक वजा 130 याला वजा चिन्ह याला अधिक 130 मधून 9 गेला 121 म्हणजे वजा म्हणजे जी काय 27 टर्म आहे 27वे पद आहे ती किती आलेलं आहे तुमचं -121 आलेलं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण 5वं सुद्धा उदाहरण सोडवलेलं आहे. आता जरा वेगळ्या धाटणीतलं उदाहरण आपण म्हणजे 6वं उदाहरण आपण आता पाहणार आहोत. 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा. Find how many 3-digit natural numbers are divisible by 5. म्हणजे 3 अंकी संख्या, मग 3 अंकीची सुरुवातच होते 100 पासून आणि 3 अंकी संख्या संपतातच 999 पाशी. म्हणजे याचा अर्थ असा 100 ते 999 मध्ये 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती हे आपल्याला काढायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो फार अतिशय मनोरंजक पद्धतीने आपण हे उदाहरण पाहणार आहोत. फार इंटरेस्टिंग विषय आहे हा की असं आपल्याला स्पर्धा परीक्षेला वगैरे उदाहरणं विचारतात. त्याच्यासाठी मी हे 6वं उदाहरण सोडवण्यासाठी सेमी आणि मराठीसाठी एकत्रितरित्या सोडवणार आहे आणि ते कसं ते आपण आता पाहूया. विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे ते आपण आता बघूया. तर आपल्याला माहिती आहे 3 अंकी लहानात लहान संख्या 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्यांची यादी करू. बघा मी आधी मराठीला सेमीला दोघाला लिहून देतो. 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्यांची यादी करू. 3 अंकी संख्यांची यादी करू. आपल्याला आता ही यादी करायची आहे, पण कशी करायची. आता 3 अंकी संख्येची सुरुवात लहानात लहान जी असते ती 100 आणि मोठ्यात मोठी असते ती 999. ही आपल्याला रेंज लक्षात घ्यायची. मग 3 अंकी संख्येची सुरुवात 100 ला 5 ने भाग जातो का तर जातो. बघा 100 झाल्या 101 ला भाग जाणार नाही, 102 ला जाणार नाही, 103 ला जाणार नाही, 104 ला जाणार नाही. म्हणजे पुढचा जो भाग आहे तो कितीला जाईल 105 ला. आता 5 ने भाग जातोय डिव्हिजिबल बाय 3. बघा
डिव्हिजिबल बाय 5 म्हणजे इथं 5-5चाच फरक असतो. म्हणजे इथे 105 झाल्यावर किती येणार आहे 110 आणि त्याच्या पुढचं किती येणार आहे 115 डॅश डॅश डॅश. आपण काय 999 पर्यंत मोजत बसणार नाही. शेवटची जी संख्या आहे ती किती आहे 999. माझ्या मते तुम्ही 999 भागिले 5 करा, पूर्ण भाग जाणार नाही. मग अलीकडे यायचं. 999 झाल्यावर किती घ्यायचा 998 भागिले 5 करा, त्याचा भाग लावा, त्याला पूर्ण भाग जाणार नाही. 997 भागिले 5 करा, त्याला भाग लावा, पूर्ण भाग जाणार नाही. 996 भागिले 5 करा, त्याला पूर्ण भाग लावा, जाणार नाही. नंतर आलो आपण 995 भागिले 5, याला जाईल कसं ते पाहू आपण. 5 एके 5 उरला 4 49 5 9 45 49 मधनं 45 गेला उरला 4 आणि 5 9 45. म्हणजे शेवटची 3 अंकी संख्या 5 ने भाग जाणारी ती किती असणार आहे तुमची 995 असणार आहे. अशा पद्धतीने ही श्रेणी तयार करून घ्यायची अगोदर. ही श्रेणी काय करायची आपण तयार करून घ्यायची आहे. मग आता ह्या संख्या किती ते आपण पाहूया. आपल्याला माहिती आहे आता हे पहिलं पद फर्स्ट टर्म ए बरोबर किती आलेला आहे तुमचा 100. इथं तुम्ही फरक काढा किंवा डायरेक्ट लिहा, काही फरक पडणार नाही. मग इथं जो फरक आहे पुढच्या पदातून मागचं पद जर वजा केलं तर डी बरोबर किती येणार आहे तुमचा 5 आणि 995 हितच आपली ही श्रेणी संपते. म्हणजे हे शेवटचं पद आहे. म्हणजे टी एन बरोबर किती तुमचं 995 लास्ट टर्म आहे. तर ह्याच्यामध्ये हे असं आकडं जर तुम्ही लिहित बसला 995 पर्यंत 5 न भाग जाणार आहे. म्हणजे ते पदांची संख्या नंबर ऑफ टर्म्स काढायचा आहे. म्हणजे एन बरोबर किती आपल्याला लहान एन ची किंमत काढायची आहे. ए माहिती आहे, डी माहित आहे, टी एन माहित आहे. एन काढायचा म्हणजे मी आता इथं टी एन चं सूत्र लिहिणार आहे. टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. किमती टाकू आपण विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 995 बरोबर ए ची किंमत आहे ती 100. एन तर मला काढायचा आहे म्हणजे एन वजा 1 आणि डी ची जी किंमत आहे ती किती आहे 5. म्हणजे 995 आणि हा 100 इकडं आल्यावर वजा होईल आणि 5 ने एन ला गुणलं तर 5 एन वजा 5. 995 मधून 100 गेला म्हणजे 895 बरोबर 5 एन आणि वजा 5. आता पहा विद्यार्थी मित्रांनो 895 वजा 5 इकडं आला अधिक झाला म्हणजे किती तुमचा 5 एन. 895 5 किती झाला 900 बरोबर 5 एन. म्हणजे एन बरोबर किती येईल व तर एन बरोबर 900/5 आणि हा जर भाग लावला तर 5 एके 5 उरला 4 5 8 40 आणि 5 0 0. म्हणजे 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहे त्या 180 आहेत. हा त्याचा अर्थ आहे. 3 digit natural number divisible by 5 are there are 180 3 digit natural number divisible by 5. 5 ने भाग जाणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या किती असणार आहेत तुमच्या 180. व्यवस्थितरित्या समजून घ्या सेमी आणि मराठी. असं जर उदाहरण आलं तर आपल्याला आधी श्रेणी तयार करायची आणि ही किंमत काढायची असते. पहा विद्यार्थी मित्रांनो आपण 6वं सुद्धा उदाहरण सोडून घेतलेलं आहे. तर 7वं सुद्धा वेगळ्या धाटणीतलं उदाहरण आहे. एका अंकगणिती श्रेणीचे 11वे पद दिले 16 आणि 21वे पद दिले 29. तर त्या श्रेणीचं म्हणतात 41वे पद काढूया काहीच अडचण नाही. द 11th टर्म म्हणजे 11वं पद अँड 21st टर्म 21वे पद ऑफ एन एपी किती आहे ती 16 आणि 19 आहे रिस्पेक्टिव्हली. देन फाइंड द 41 टर्म ऑफ दॅट एपी. तर त्या एपीचं जे आहे ते कितवं पद काढायचं आहे आपल्याला 21वे पद काढायचं आहे. बघू विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी पुन्हा एकदा आपण काय करूया नवीन स्क्रीन घेऊया आणि आपल्याला जे काय दिलेलं आहे ते आपण आता इथं लिहूया म्हणजे आपल्याला समजेल काय दिलं विद्यार्थी मित्रांनो 7व्या उदाहरणामध्ये. तर इथं 11वं पद आणि 21वे पद दिलेलं आहे. मग आता हे कसं सोडवायचं जरा थोडासा आपल्याला याच्यामध्ये विचार करावा लागणार आहे. आता पहा 11वं पद दिलेलं आहे म्हणजे T11
T11. आता हे दिलंय आपल्याला तसं लिहायचं T11 बरोबर किती तुमचा 16 आणि 21वे पद म्हणजे T21 बरोबर किती 29. समजा आपल्याला माहिती आहे Tn चं सूत्र काय असतं, तर Tn बरोबर काय असतो A अधिक n वजा 1 गुणिले D हे सूत्र. आता हा 11 दिलाय म्हणजे n ची किंमत 11 दिली म्हणजे n बरोबर 11 ठेवू. सेमीवाले फक्त आमचे काय लिहितील बोट n इज इक्वल टू 11. आता टाकू आपण हे किंमत म्हणजे T11 बरोबर A अधिक n वजा 1 म्हणजे 11 वजा 1 गुणिले D. आता हे 11वे जे पद आहे ते 16 आहे. 16 बरोबर A अधिक 11 तून 1 गेला 10D म्हणजे कसं होणार आहे पहिलं समीकरण A अधिक 10D बरोबर 16. त्याला मी म्हटलं समीकरण 1 इक्वेशन फर्स्ट. आता दुसरं पुन्हा Tn चं सूत्र लिहितो मी Tn बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D आणि T21 आहे म्हणजे n ची किंमत किती ठेवणार आहे तुम्ही 21. सेमीवाले काय म्हणतील याच्यासारखं पुट n इज इक्वल टू 21 म्हणजे 21वे पद T21 इज इक्वल टू A प्लस 21 मायनस 1 इंटू D. मग हे जे 21वे पद आहे ते किती आहे तुमचं 29 बरोबर A अधिक काय आला तुमचा 20D म्हणजे ह्याला आपण असं लिहू A अधिक 20D बरोबर किती आला तुमचा 29. त्याला म्हटलं मी समीकरण 2. आता ही 1 आणि 2 काय करायचं सोडवायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला किमती काढायच्या आहे. मग आपण काय म्हणू समीकरण 1 व 2 सोडवू. समीकरण 1 व 2 काय करू आपण हे सोडवू. सॉल्व इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड सोडवू. मग काय आहे तुमचं A अधिक 10D बरोबर 16 आणि इथं A अधिक 20D बरोबर 29. बघा आता हे सोडवायची चिन्ह बघितली ह्याला वजा दिलं ह्याला वजा दिलं ह्याला वजा दिलं म्हणजे A ला 1 कॅन्सल 10 तून 20 गेला वजा 10D आणि 16 तून 29 गेला वजा 13 म्हणजे D बरोबर वजा 13 छेदस्थानी वजा 10 आणि ह्याला जर भाग लावला वजा वजा अधिक 13 छेद 10 म्हणजे किती आला 1.3 म्हणजे D ची किंमत जी आहे ती किती आली 1.3. मग मिळालेली ही किंमत समीकरण 1 मध्ये तर ठेवू नाही तर 2 मध्ये ठेवू. मग इथं असं लिहितो मी ही जी किंमत आहे ती किती ठेवू समीकरण 1 मध्ये ठेवू. सेमीवाले लिहितील सबस्टिट्यूटिंग म्हणजे ठेवा सबस्टिट्यूटिंग D is equal to 1.3 in equation फर्स्ट मध्ये ठेवा. फर्स्ट काय आपला A अधिक 10D बरोबर 16 टाका किंमत याच्यात A अधिक 10 गुणिले D ची किंमत किती 1.3 बरोबर 16 आणि 13 10 किती झाला 130.1 अंकाने बरोबर किती आला तुमचा 16 म्हणजे A बरोबर 16 वजा 13 म्हणजे किंमत जी आहे ती किती आहे तुमची 3 आलेली आहे. तर आपल्याला याच्यावरनं 41 पद काढायचं आहे. फाइंड द 41 टर्म ऑफ एन AP. मग 41 पद काढण्यासाठी पुन्हा आपलं सूत्र Tn बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. n बरोबर किती ठेवू 41 पुट n इज इक्वल टू 41 म्हणजे 41 पद बरोबर A ची जी किंमत आहे ती आपण किती काढलेली आहे हो A ची किंमत 3 हा काही तर काढली म्हणजे 3 अधिक काय होईल तुमचा 41 वजा 1 आणि D ची किंमत किती टाकली 1.3 व्यवस्थितरित्या टाका माझं ते दिसत नाही 3 अधिक 41 वजा 1 म्हणजे 40 गुणिले D ची किंमत किती 1.3
म्हणजे 3 अधिक 13 शून्य शून्य आणि 13 चौक किती 52 पॉईंट एका अंकाने, म्हणजे 3 अधिक किती झाला तुमचा 52 होणार आहे. आणि 52 आणि 3 किती झाला तुमचा 55, म्हणजे 41व पद जे आहे ते किती आलेलं आहे तुमचं 55 आलेलं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सेमीसाठी सुद्धा आणि मराठीसाठी सुद्धा हे आपण पाहिलेलं आहे 7वं उदाहरण. म्हणजे आपली इथं 5 6 7 अशी तिन्ही उदाहरणं झालेली आहेत. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता शेवटच्या 3 उदाहरणाकडे जात आहोत. त्यातलं पहिलं जे आहे ते 8वं उदाहरण आपण पाहूया. 11 8 5 2 या अंकगणिती श्रेणीत वजा 151 ही संख्या कितवं पद असेल असं विचारलेलं आहे. 11 8 5 2 dash in this AP which term number is 151. which term म्हणजे n कितवे पद म्हणजे स्मॉल n आपल्याला काढायचा आहे. बघूया आपण त्याच्यासाठी नवीन विंडो घेऊया आणि तिथं आपण काय करू हे सोडवण्याचा प्रयत्न करू. जे दिले ते आपण अगोदर लिहूया विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काय दिले आपल्याला, तर आपल्याला दिलेलं आहे 11 8 नंतर 5 2 डॅश असं केलेलं आहे. काय केलेलं आहे डॅश वगैरे केलेलं आहे. आणि शेवटचं जे पद आहे ते किती थोडक्यात आपण म्हणायचं वजा 151, कारण तेच आपल्याला विचारलंय ना. असं करून करून तुम्ही 151 कडे जाणार आहे. ओके, आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की समजा पहिले पद फर्स्ट टर्म a बरोबर t1 तो किती आहे तुमचा 11, t2 जो आहे तो आहे 8, t3 जो आहे तो आहे 5 आणि t4 जो आहे तो आहे 2. आता बस एवढंच. तिथे डॅश आहे ते काय करायची गरज नाही. आपण d साठी वजाबाकी करून घेऊ. t2 वजा t1 8 वजा 11 वजा 3, t3 वजा t2 म्हणजे 5 वजा 8 म्हणजे वजा 3 आणि t4 वजा t3 म्हणजे 2 वजा 5 बरोबर किती आला वजा 5. आणि शेवटचं पद आहे ना म्हणून त्याला आपण tn म्हणू. tn बरोबर वजा 151 आणि इथं n ची किंमत काढणार आहोत आपण. तर आपलं सूत्र जे आहे ते सूत्र जे आहे ते सूत्र काय आहे tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. tn ची किंमत म्हणजे किती झाली ते वजा 151 बरोबर a ची किंमत जी आहे ती 11. मला n काढायचा आहे तो n वजा 1 आणि d जो आहे तो d किती आहे तुमचा वजा 3 वजा 151 बरोबर 11 अधिक 3 गुणिले n म्हणजे किती झाला हा वजा 3n वजा वजा इथं किती झालेला आहे अधिक वजा 151. 11 इकडे गेला म्हणजे वजा 11 झाला अधिक वजा वजा 3n आणि अधिक 3 म्हणजे वजा 151 आणि वजा 112 म्हणजे किती झाला वजा 162 बरोबर ऋण 3n आणि अधिक किती झालेला आहे तुमचा 3 झालेला आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो इथे तर आपली सगळी गंमत आहे. व्यवस्थितरित्या सोडवूया. वजा 162 आणि 3 इकडं आल्यावर पुन्हा वजा होईल आणि इकडं जो आहे तो काय राहिला वजा 3n म्हणजे हा झाला वजा 165 बरोबर वजा 3n म्हणजे n बरोबर वजा 165 आणि छेदस्थानी 3 म्हणजे n बरोबर वजा वजा अधिक 3 5 15 उरला 1 उरला किती 1 म्हणजे 15 पुन्हा 3 5 15 म्हणजे n बरोबर किती उत्तर आलेलं आहे आपलं 55 म्हणजे ऋण 151 हे 55व पद असणार आहे. द 55th term of the given AP is -151. याच्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण आपण सुद्धा सोडवलेलं आहे. आता जे
पहा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण 9वं उदाहरण पाहणार आहोत. 9वं जे उदाहरण आहे ते काय आहे? 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यापैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहेत? इन द नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा थोडासा व्यत्यय आल्यामुळे ते उदाहरण निम्मत राहिले. पुन्हा एकदा आपण हे उदाहरण काय करू? सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपलं जे आहे ते कितवं उदाहरण आहे? 9वं उदाहरण आहे. 10 ते किती आहे तुमचं? 250. मग 10ला तर 4 ने भाग जात नाही, 11ला तर 4 ने भाग जात नाही. नंतर भाग किती जाईल? 12ला भाग जाईल, 16ला जाईल, 20ला जाईल, 24ला जाईल, डॅट डॅट डॅट. पहा आता आपण काय पाहिले? 250ला 4 ने भाग जातो का? नाही. 249ला 4 ने भाग जातो का? नाही. 248ला 4 ने भाग जाईल का? 424, 4 दुनी 8 जातोय. म्हणजे 4 ने भाग जाणारी 250 पर्यंतची संख्या जी आहे ती किती आली? 248. आपल्याला माहिती आहे इथं पहिलं पद जे आहे ते किती आहे? 12. त्यातला फरक जो आहे तो सगळा जो फरक आहे तो किती आहे तुमचा? 4. आणि यातलं शेवटचं पद जे आहे म्हणजे ते T1 जे आहे ते किती आहे तुमचं? 248. आणि ह्या ज्या संख्या आहेत ह्या संख्या किती आहेत तुमच्या आपल्याला काढायच्या आहेत? त्या म्हणजे n आहेत. मग आपल्याला Tnचं सूत्र Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. Tn ची किंमत टाकली मी 248, a ची किंमत टाकली 12. मला nच काढायचा आहे, n वजा 1. आणि d ची किंमत किती? 4. म्हणजे 248 हा 12 इकडं आला वजा झाला. 4 गुणिले n 4n आणि वजा 4. 248 मधून जर 12 गेला तर उत्तर येईल 236 बरोबर 4n वजा 4. 236 वजा 4 इकडं आला अधिक 4 बरोबर 4n. 236 आणि 4 ते किती झालं? 240 बरोबर 4n. म्हणजे n बरोबर 240 छेदस्थानी 4. म्हणजे n ची किंमत जी आलेली आहे ती किती आलेली आहे तुमची? 60. याच्यावरून असं लिहू शकतो आपण 10 ते 150 मध्ये 4 ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत? 60 आहेत. देअर आर 60 टर्म्स डिव्हिजिबल बाय 4 इन दिस EP. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता या अभ्यासामधलं आपलं फक्त शेवटचंच उदाहरण राहिलेलं आहे, ते सुद्धा आपण सोडवू. एका अंकगणिती श्रेणीचे 17वे पद 17वं पद 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. 17वे जे पद आहे ते 10व्या पदापेक्षा कसं आहे? 7 ने जास्त आहे. तर सामान्य फरक काढा. म्हणजे इथं दिलेलंच आहे, काय काढा? D काढा. In an AP 17 term is 7 more than is 10 term. 17 term is 7 more than is 10 term. 17 जी टर्म आहे ती 7 ने मोर 7 ने जास्त कुणाच्या? 10 टर्मच्या. अंतर काय काढा? फाइंड द कॉमन डिफरन्स. फार सोपं उदाहरण आहे. त्याच्यासाठी मी काय करतो विद्यार्थी मित्रांनो, नवीन स्क्रीन घेतो, तिथं 10वं उदाहरण लिहितो, आपलं पहिलं सूत्र लिहितो. सूत्र जे आहे ते आपलं काय आहे? Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. किंवा तुम्ही अशी सुरुवात केली, समजा पहिलं पद a सामान्य फरक d असेल तर Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. पहिलं जे विचारलं आहे ते कितवा? 17वे पद. म्हणजे n बरोबर किती ठेवणार आहात तुम्ही? 17 ठेवणार आहेत. सेमीवाले आमचे विद्यार्थी काय लिहितील? पोट n इज इक्वल टू 17. म्हणजे काय येईल? व जिथे n दिसतं तिथं 17 टाका. टी 17 बरोबर a अधिक 17 वजा 1 गुणिले d. मग आता हे 17वं पद आपल्याला काढायचं आहे. म्हणजे टी 17 बरोबर a अधिक 17 तून 1 गेला 16d. ओके. पुन्हा ते Tn चं सूत्र लिहू. Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले काय आला तुमचा? d. आणि हे 10व्या पदापेक्षा म्हणजे n बरोबर किती? 10 ठेवणार आहे. म्हणजे T10 बरोबर a अधिक n वजा 1 म्हणजे काय? व 10 वजा 1 गुणिले d. आणि 10वे पद म्हणजे काय येईल तुमचं? a अधिक 9d.
आता दिलेल्या अटीनुसार ती अट काय आहे ते बघा. दिलेल्या अटीनुसार बाय गिव्हन कंडिशन, त्याची जी कंडिशन काय आहे ती सेमीवाली लिहिणार आहे. काय दिली गिव्हन कंडिशन तर ते आपण पाहूया. 17वे पद 10व्या पदापेक्षा 7ने जास्त आहे. 17th टर्म इज एन AP7 मोर दॅन 10 टर्म. आता 17वं पद किती आहे तुमचं A अधिक 16D. 10व्या पदापेक्षा 10वं पद किती आहे तुमचं A अधिक 9D. याच्यापेक्षा कितीने जास्त, जास्त आहे बरं का, कितीने जास्त, तर ते जास्त कितीने आहे तुमचं 7ने. ओके, म्हणजे A अधिक 16D बरोबर A अधिक 9D आणि अधिक किती तुमचा 7. ओके, दोन्हीकडे A आहे, कॅन्सल झालं, म्हणजे 16D वजा 9D आणि हा 7 इकडेच तुला 16तून 9 गेला, 7D बरोबर 7, म्हणजे D बरोबर 7/7. उत्तर किती आलेलं आहे तुमचं 1 आलेलं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण 10ची 10 उदाहरणे घेतलेली आहेत. व्यवस्थितरित्या सेमी आणि मराठीने लिहून घ्यायची आहेत, सोडवा. अशा पद्धतीने आपण सर्व उदाहरणे तर संपवलेली आहेत. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा व शेअर करण्यासाठी विसरू नका.